रामराव पाटील बाळेवलचे, आदरणीय सुभाषराव गडकरी, सुभाष पुरुषोत्तम साळुंखे, त्याचबरोबर सागर पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या चंद्राणी पाटीलताई, अशोकराव दाभोळे, सर्व केला पाटील साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही, अशोकराव दाभोळे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर तेवढ्याच ताकदीची सगळीजण या शाळेवरती आणि या गावचं एकजूट दाखवण्यासाठी आपण सगळेजण जमलेले ग्रामस्थ बंधू बघितले. आज खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी अनेक वेळेला देवी देवतांची मंदिरं बांधलेली मी बघितलेलं आहे. म्हणजे मला वाटतं साहेब 700च्या दरम्यान मंदिरं झाली असतील आपल्या आता. आणि आता अलीकडच्या काळामध्ये मी साहेबांचं बघायला लागलो. म्हणजे पूर्वी कसं असायचं, दीपक देत असताना 2 शाळा वर्ग खोल्या, 3 शाळा वगैरे साहेब द्यायचे. मी सुद्धा शिक्षण समिती म्हणून ज्यावेळेला सभापती म्हणून काम केलं त्यावेळेला इथं मला वाटतं ह्याचं दिलं तुम्हाला, छप्पर पडलेलं त्यावेळेला सगळं ह्याचं दिलेलं होतं, छपराचं काम करायला दिलं होतं. ते काय तुटपुंजी मदत होती, मला त्याची जाणीव आहे. परंतु फुल ना फुलाची पाकळी त्या सत्तेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला. आणि साहेबांचा आज केली, परवा आम्ही गोरंगाला एका कार्यक्रमात अध्यक्ष आम्ही सगळेजण होतो, त्यावेळेला सुद्धा 1-2 खोली मागायला गेली, ती पण तुमच्या तिथं पण सगळी इमारत दिली. म्हणजे 8च्या 8 वर्ग खोल्या दिल्या. केनोड्यात तसंच. म्हणजे माझ्या मतदारसंघात मला वाटतं साहेब आता 2च शाळा सगळ्या 8 खोल्या राहिल्या, तेवढ्या पण देऊन टाका, इथं जाहीर करून टाका. म्हणजे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या वर्ग खोल्या होतील. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साहेबांनी एखादा, आता त्यांनी प्लॅन मध्ये त्यांचं, आता पूर्वी कसं होतं, आता परवा तुम्ही ऐकलं असेल साहेबांचं भाषण, सोलर प्रत्येक घरावरती सोलर बसवण्यासाठी केडीसी बँकेमधनं साहेब आता त्यांनी ती योजना आणलेली आहे. त्याच पद्धतीनं आज प्रत्येक गावागावामध्ये जी गरज आहे, शाळा खोल्या, हे सामाजिक गरज आहे. आणि ती गरज ओळखून आज सगळ्या जवळजवळ जिथं मागेल तिथं जिथं शाळेची गरज असेल किंवा शाळेची इमारतीची नादुरुस्त असेल तिथं इमारत देण्याचा धडाका मुश्रीफ साहेबांनी लावलाय. म्हणजे नुसतं घोषणा करून साहेब थांबत नाही. आता वर्षभरामध्ये मला वाटतं मगाशी कोणतरी वक्त्यांनी सांगितलं, हे तोरसकर साहेब बरोबर आहे ना, 1 वर्षामध्ये ही इमारत पूर्ण केली. म्हणजे पैसे जरी असले तर त्या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्टर पण असायला पाहिजे. आणि साहेबांचं एकदा मागं लागलं की तुम्हाला माहित नाही, तर गोकुळात तुम्ही काल बघितलं असेल, म्हणजे एखाद्याची पाठी घेतली की अंकुश पाटील साहेब सोडत नाहीत मुश्रीफ साहेब. तर गोकुळ आज साहेबांनी कार्यक्रम घेतला, काल त्यांनी ठराव दाखल केला म्हणून आज कार्यक्रम आहे, तर तो बी आज घेतला नसता. म्हणजे खूप एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर मनापासून त्याचा पाठपुरावा करायचा. आणि ही जी इमारत आहे, इमारतीकडे बघितल्यानंतर कुठली तरी इंग्लिश एकदम हायफंडा शाळा असतात त्या पद्धतीचं शाळेचं रूप आपल्याला सगळ्याला बघायला मिळते. आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं, मी शिक्षण समितीचा सभापती म्हणून मला 2.5 वर्ष साहेब काम करायची संधी मिळाली. आणि खूप सामाजिक प्रश्न, लोकांच्या मधले शिक्षणाप्रती असलेले अनेक प्रश्न त्याबद्दल मला समजत गेले. नाही, तुमचा नातू असेल किंवा माझा मुलगा असेल, ज्या दर्जाचं शिक्षण घेतो त्या दर्जाचं शिक्षण देण्याचं स्वप्न आपण सगळेजण बघतोय. आणि त्याचा प्रमुख हा घटक हा शाळा इमारतीपासून सुरुवात होते. मी ज्यावेळेला शिक्षण सभापती होतो शशीबाई, त्यावेळेला सगळ्या शाळा डिजिटल करण्याचा मानस त्यावेळेला मी व्यक्त केला. जवळजवळ 43 जिल्ह्यातल्या शाळा, ज्या शाळांना लाईट नव्हती त्या सोडल्या, तर सगळ्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवण्याचा त्यावेळेला मी प्रयत्न केला. मला जर मुश्रीफ साहेबांसारख्या नेत्याची जर त्यावेळेला साथ असती तर मी महाराष्ट्रामध्ये विक्रम केला असता. अशा पद्धतीचं काम त्यावेळेला मी करू शकलो असतो. परंतु ती लढत एकाकी होती. मला आदरणीय चंद्रकांत दादा साहेब मनापूर्वक त्यावेळेला अभिनंदन केलं पाहिजे किंवा आभार मानले पाहिजे. त्यांनी मला जी ताकद दिली त्यावेळेला ते पालकमंत्री होते. परंतु आज शशीबाई ज्या पद्धतीनं तुम्ही साहेबांचा उल्लेख केला ते वास्तव आहे. म्हणजे कार्यकर्त्याची जपणूक करून, कार्यकर्त्याला आधार देऊन, कार्यकर्त्याला प्रेरणा देण्याचं अनेक वर्ष साहेबांचं जे कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं जे काम आहे, म्हणजे तुमच्याकडे देत असताना साहेबांच्याकडे अनेक पर्याय होते ही सुद्धा मला जाणीव आहे. परंतु त्या पदाला सगळ्यात जास्त न्याय देण्याचं जर सातत्य कोणाकडे असेल तेवढं लोकप्रियता आणि मुश्रीफ साहेबांच्या नावाला कुठेही धक्का लागणार नाही याची खात्री साहेबांच्याकडे होती. म्हणून शिल्पाताई खोत त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या. त्या तुमच्या सगळ्यांचा विश्वास मुश्रीफ साहेबांनी साथ ठरवला, त्याबद्दल मनपूर्वक आपल्या साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. मी कापशी विभागाला मिळालेला एक सोनेरी मुकुट आहे म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे त्यासाठी मगाशी त्यांनी सांगितलं ते वास्तव आहे. माझे सख्खे सासरे आहेत जे जिल्हा परिषदला निवडून आले 6 वेळा, आणि एकदा मी ते पदाधिकारी पण होऊ शकले नाहीत. पण त्यांना अध्यक्ष व्हायचो म्हणून ते पदाधिकारी व्हायचे नाहीत. मी अध्यक्ष व्हायचं म्हणून कोण म्हणायचं उपाध्यक्ष हो नाही म्हणायचं, मी अध्यक्षच होणार. तर काय ते नशिबात बी असायला लागतं. आमच्याकडे कोणाकोणाचं नशीब असते नसते असं होते.
तर निश्चितपणानं एक चांगला म्हणजे तुम्ही सांगा आता मगाशी तुम्ही बोलता बोलता मला जरा एक काय तुम्हाला कळालं बायको एवढी करतात घरामध्ये जीबी असं नाही हो ते घरात कळायला पाहिजे की तुमच्यावर ते एका दिवसात आहे एवढ्या वर्षाच्या संसारात तुम्हाला इथंपर्यंत मुश्रीफ साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा सुद्धा शिवाना वाटा आहे. तुम्ही मुश्रीफ साहेबांसाठी वाहून घेत असताना त्यांनी तुम्हाला घरात सोडलं म्हणून या तालुक्यात या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तुम्ही करू शकला. नाही बायकोनं जर मागं ओढलं शर्ट मागं ओढला की काम करता येत नाही. तर मला जर बायकोवर फोन केला तर काय करायला लवकर या तुमचा काय पुतळा बांधायचा का म्हटलं असतं तर गप शेपूट घालून गेलो असतो कधी सांगा म्हणून. तर तेवढं तुम्हाला प्राबल्य तुम्हाला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि ते तुमचं प्रतिबिंब म्हणून आम्ही त्यांच्याकडे कर्तृत्व आहे ना निश्चितपणानं मुश्रीफ साहेबांचा कॉलर ताट होईल आणि त्यांचं काम म्हणजे इथनं पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषदचा इतिहास आपण सगळेजण वाचू त्यावेळेला शिल्पाताई खोत त्यांचा सुवर्णाक्षराने तो कार्यकाळ ठरेल याची खात्री तुम्हाला मी या निमित्तानं देतो. कारण सातत्य म्हणजे जे मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत जे यशाचं गमक आहे ते सातत्य आहे. म्हणजे त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही, कधी त्यांनी रजा घेतली नाही, कधी त्यांनी कंटाळा केला नाही. त्याच पद्धतीनं शशीबाई आणि त्यांची सगळी ही सगळी टीम आहे ती सुद्धा मगाशी भाषणामध्ये बोलण्यापुरतं नाही. मी कधी पण गेलो नाही माझं साहेब कसं असं दुपारनंतर जनरली जातोय कधी गेलो आणि शशीबाई नाहीत असं कधी आणि काय खातेदार तर तिथं असतात कुठं आहेत सुनील हा ते काय प्रॉक्सी असल्यासारखं ते आहे म्हणजे त्याच्यामुळे काय तटत नाही आमचं त्यांना सांगितलं तरी आमची नेहमी कामं होतात. तर खूप समाधान वाटतंय म्हणजे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं मानाचं स्थान मुश्रीफ साहेबांच्या रूपानं मिळालं आणि मला खात्री आहे या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही जर इतिहास काढला तर जे कलेक्टर मोठे झाले, जे तहसीलदार झाले, प्राण झाले, जे मोठ्या मोठ्या पदावरती जे अधिकारी झाले, शिक्षक झाले, कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये नामवंत व्यक्ती जर तुम्ही बघितला तर ती मराठी शाळेतली जिल्हा परिषदच्या शाळेतलीच माणसं तिथे चमकलेली आपल्याला दिसतात. आणि आपल्या पाल्यांना म्हणजे भूलभुलयाकडे न जाता निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं म्हणजे पूर्ण वेळ देणारे कुठलेही कौटुंबिक मागची चणचण नसलेले शिक्षक असतात. नाहीतर कसं असते बाकीच्या शाळांना पगाराचं कधी निघाल्याची माहित नाही म्हणजे पगार पण तुटपून जे असतात. निम्म लक्ष त्या म्हशीकडे, निम्म लक्ष गाईकडं, निम्म लक्ष गोट्याकडे, निम्म शाळेकडे असं मराठी शिक्षकांचं असत नाही. पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसाठी ते खर्च करत असतात. त्यामुळं आपले जास्तीत जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये घाला, या शाळेचं नावलौकिक वाढवा अशी विनंती तुम्हाला सगळ्या निमित्तानं करतो. आज खरोखर पावसाची कृपा म्हणाल पाहिजे आपण सगळेजण पावसाची वाट बघतोय परंतु हा कार्यक्रम निश्चितपणानं आज तुमच्या सगळ्यांच्या समोर साहेबांच्या रूपानं व्हायचा होता म्हणून आज पाऊस नाही. परंतु आपण सगळेजण मान्यवर मंडळी या परिसरातील जुने जाणते नेते शामराव मामा असतील, तांबेकर साहेब असतील असे अनेक मातब्बर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा आपण सगळ्यांनी वाढवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद या निमित्तानं व्यक्त करतो. अतिशय देखणीय इमारत म्हणजे हेवा वाटावा अशा पद्धतीची इमारत आपण सगळ्यांनी साकारली त्याबद्दल सगळ्या ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि सन्मान्य सगळ्या शिक्षक वृंद यांना मनापासून सदिच्छा या निमित्तानं देतो. सुयश तुम्हाला सगळ्यांना चित्तो साहेबांचं परत एकदा मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो. एवढी चांगली इमारत तुम्ही कमी वेळेमध्ये आमच्या सगळ्या मांगणूरकरांना उद्घाटनास पात्र करून दिली त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं धन्यवाद व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर विनंती आहे राजयोग ज्यांच्या नशिबात आहे कोरोना काळात ज्यांनी मायेच्या ममतेचा हात सर्वसामान्य लोकांच्यावर धरला आणि त्याचंच फळ म्हणून आज जिल्ह्याचं नेतृत्व